नमस्कार मंडळी. आज आहे मातृदिन म्हणजेच मदर्स डे. तर तुम्हा सर्व जगातल्या आयांना मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी, आपण आपल्याला कधीही धडपडलो, आपण कधीही काही लागलं खुपलं की आपल्या तोंडून पहिला शब्द येतो तो म्हणजे आई. आई आपल्या मुलाला 9 महिने आपल्या पोटात वाढवते. आपण कुठल्याही संकटात सापडलो की पहिली आठवण येते ती म्हणजे आईची. आई सतत आपली काळजी करत असते. माझा मुलगा कुठे असेल, तो काय करत असेल, तो वेळच्या वेळी जेवला असेल, खावला असेल, खुश तर असेल ना, कुठल्या संकटात नसेल ना. सतत देवाकडे प्रार्थना करणारी, सतत देवाकडे मागणारी प्रार्थना करणारी ती म्हणजे आई. आई म्हणजे मायेचं सागर, आई म्हणजे कृपेची सावली. आपल्या मुलावर कुठलंही संकट न येऊन देण्यासाठी ती सतत धडपडत असते. आपल्या मुलावर कुठलंही संकट आलं की ती लगेच देवीचं रूप धारण करते, दुर्गेचं रूप धारण करते आणि त्या संकटाला पळून लावते. कधीही आपण संकटात सापडलो की आपण आपल्या आईकडे जातो. आई आपल्याला सांगते, घाबरू नकोस, मी आहे. कुठलीही भीती वाटली तर आपण आईकडे जातो आणि आई आपल्याला तिच्या जवळ घेते. आपण घाबरलेलं असलो की जवळ घेऊन आपल्याला शांत करते. ती व्यक्ती म्हणजेच आई. आई म्हणजे मायेचं सागर, कृपेची सावली. जगात देव प्रत्येक ठिकाणी राहू शकत नाही, म्हणून त्यांनी आई बनवली. देवालाही अवतार घेण्यासाठी आईची गरज लागली. मग ते भगवान श्रीकृष्ण असो, भगवान परशुराम असो किंवा खुद्द हनुमान असो. सांगायचा उद्देश असा की आई शिकून या जगामध्ये काहीही नाही. आज जर एखादी मुलगी तिच्या माहेरी गेली तर तिची पिशवी कधीच खाली येत नाही. याचं सर्वात मोठं कारण असतं आई. कारण आई कधीच आपल्या मुलीला किंवा आपल्या मुलांना रिकामे हाती पाठवून देत नाही. ती सतत आपल्या मुलांची काळजी करत असते. आपण कुठेही चांगल्या कामासाठी निघालो की ती देवाकडे प्रार्थना करते की माझ्या मुलाचं काम नीट होऊ दे. सतत आपली काळजी करत देवाकडे मागते. स्वतःची काळजी न करता आपल्या मुलांकडे लक्ष देते. आपल्या मुलांना कधीही उपाशी झोपू देत नाही, कुठलंही संकट येऊ देत नाही. सतत आपल्या मुलांना चांगल्या मार्गावर तो मुलगा कसा राहील यासाठी धडपडत असते. ती म्हणजे आई. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जितका आई आपल्यावर प्रेम करते तितकं या जगामध्ये, जितका आई वडील आपल्यावर प्रेम करतात तितकं या जगामध्ये कोणीही प्रेम करत नाही. तर त्या असेपर्यंत त्यांची काळजी घ्या, त्यांच्यावर प्रेम करा, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊन देऊ नका. इतकंच माझं म्हणणं आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट, त्यांना जपा म्हणजे त्यांची व्यवस्थितरित्या काळजी घ्या, त्यांची विचारपूस करा. कारण आत्ताच्या या युगामध्ये आपण एवढे बिझी झालो की ज्या आई वडिलांनी आपल्यासाठी
दिवस रात्र मेहनत घेतली आपल्याला मोठं करण्यासाठी, त्यांनाच विचारण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही आहे. म्हणून आपल्या आईवडिलांना फार काही नको आहे. आपण त्यांची विचारपूस करावी, ते कसे आहेत एवढं विचारावं. म्हातारपणात त्यांची काळजी घ्यावी, त्यांचा आधार बनावा. जसे ते आपल्या मोठेपणी आपला आधार बनलेत, आपली काळजी घेतात. त्यांना कुठलीही गोष्टीची कमी पडू न देणं ही आपल्या मुलांची जबाबदारी आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आयांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. वी लव्ह यू ऑल.